गेलं आणि महिलांना एक आगळं वेगळं स्थान वारकरी संप्रदायामध्ये मिळालं। हे योगदान आमच्या ताईसाहेबांचं आहे। गोड अशी साथ या ठिकाणी आहे। मी माझं भाग्य समजेल की ज्यांना पाहण्यासाठी मी म्हटलं की आमच्या गावातले लोक म्हणायचे ही पोरगी एवढी छान बोलते, भजन म्हणते, जाऊ द्या त्या गोदावरी ताई बरोबर यांना। मी म्हणायचे कोण गोदावरी ताई असेल? आणि हा सुवर्ण योग खऱ्या अर्थाने आज आला माझ्या जीवनामध्ये। तशी काय आमची पहिली भेट नाही, अनेक वेळा भेट आहे, अगदी जिव्हाळ्याचे संबंध आहे। ताईंना मनापासून धन्यवाद देते। आमच्या या ठिकाणी संगीताताई पांचाळ, मी सांगेल अनेक सप्ताहामध्ये आमची भेट होत असते। अतिशय आवाज गोड आहे, त्याहीपेक्षा मी एक वाक्य कीर्तनामध्ये सांगून जाते, ज्या माणसाला जीवनामध्ये मोठं व्हायचं असेल, ज्या माणसाला जीवनामध्ये मोठं व्हायचं असेल त्या माणसाने नम्र असावं, नम्री नसावं। आणि अतिशय नम्रता आमच्या संगीताताईमध्ये पाहायला मिळते, कुठंतरी ओव्हरपणा नाही। आणि हा परमार्थ करत असताना सिंहाचा वाटा वारकरी संप्रदायामध्ये जेव्हा जेव्हा महिला सप्ताह होतात त्यावेळेस संगीताताई असतातच असतात। त्यांनाही मनापासून धन्यवाद देते। हरिभक्तपरायण आमच्या सीताताई या ठिकाणी आहे, त्यांनाही धन्यवाद देते। हरिभक्तपरायण आदरणीय आमच्या अंजनाताई जगताप, त्याही जुन्या कीर्तनकार आहेत, गायनाचार्य आहेत। त्यांचा आवाज एका काळी फार मोठा आवाज होता त्यांचा। त्यांच्या पाठीमागं चाल म्हणायची तर लोक घाबरायचे, एवढा गोड आवाज होता, उंच आवाज होता। असं म्हणजे थंडी जास्त की इकडं टाळ्या वाजवायला प्रॉब्लेम येतो का? हां, ताईंना सुद्धा मनापासून धन्यवाद देते आणि विनंती करते, मी माझं आणि तुमचं याच कीर्तनामध्ये आपली बऱ्याच दिवसाने पहिली भेट आहे। मला वाटते माझ्यासाठी तुमच्या चेहऱ्यावरती स्माईल असावी, कारण माझ्या कीर्तनामध्ये त्या प्रथमच गात आहेत आणि मला तशा त्या मुलगी बांधतायत, पण तसं काही त्यांनी मला दत्तक घेतलं नाही आणि कुठं वाटा पण दिला नाही अजून। कीर्तनानंतर भांडण होण्याची शक्यता आहे। मी आईसाहेबांना 4 वर्षापूर्वी म्हटलं होतं की मला दत्तक घ्या तुम्ही, ते म्हटल्या नाही, तुम्हाला जर दत्तक घेतलं तर ओटी फाटन माझी। हा ओटी फाटन म्हटलं, आता दत्तकच आहे मी तुमची आणि नाही तुम्ही घेतलं तर मी भांडून खाण्यासारखे काही हरकत नाही। थोडासा हटके स्वभाव आहे माझा। या ठिकाणी आमच्या सुवर्णाताई आहेत, त्यांनाही मनापासून धन्यवाद देते। फार गोड आवाज आहे, त्यांनाही धन्यवाद देते। चकलांब्याच्या सर्व विद्यार्थिनी या ठिकाणी आहेत, सर्व हे माऊली स्वरूप लेकरं आहेत, या सर्वांना मनापासून धन्यवाद देते। आमच्या चोपदार ताई आहेत, इकडच्याही बाजूने चोपदार आहेत। अगदी उद्याची तारीख खाली आहे का तुमची हे सप्ताह झाल्यानंतर? या ठिकाणी मृदंगाचार्य मृदंग महर्षी आमच्या यशोदाताई, त्यांनाही मनापासून धन्यवाद देते। पखवाजामध्ये सेवा बजावत असताना अतिशय नम्रतेने त्या ठिकाणी सगळ्यांना साथ करत असतात, त्यांनाही मनापासून धन्यवाद देते। परमार्थामध्ये आणि संप्रदायामधील एक दिग्गज जाणकार आमच्या ज्ञानेश्वरी ताई तंबलवार, ताईंना सुद्धा मनापासून धन्यवाद देते। मी अगदी या सगळ्यांपेक्षा लहान आहे आणि मला लहान म्हणायला लाज वाटत नाही, कारण लहान म्हणून घेतलं किंवा लहान झाल्याने काही माणसं मोठे व्हायला थांबत नाही। खऱ्या अर्थाने मी लहान आहे आणि हे सगळे माझ्यावरती आईप्रमाणे, माझ्या मोठ्या बहिणीप्रमाणे सगळे माझ्यावर प्रेम करणारे माझे माणसं या ठिकाणी आहेत, त्यांना धन्यवाद देते। या ठिकाणी कीर्तनकाराचा प्राण, गायकाचा प्राण, वादकाचा प्राण जी असते ती माईक आहे। दादांना सुद्धा मनापासून धन्यवाद देते। या ठिकाणी ज्यांची श्रीमद भागवत कथा आपण रसाळ वाणीतून ऐकत आहात, आमच्या हरिभक्तपरायण वैभव श्रीजी ताई या ठिकाणी आहेत, त्यांनाही मनापासून धन्यवाद देते। एका कीर्तनकाराने एका कीर्तनकाराचं कीर्तन ऐकण्यास बसावं याच्यासाठी मोठं हृदय लागतं बरं का। नाही तर नुसतं कोणी म्हटलं ना का तुमचे ते कीर्तनकार कालचे चांगलं कीर्तन झालं तर असं जळजळ होतं, त्याच्यासाठी मोठं हृदय लागतं। आणि ताईसाहेब तुम्ही बसला, मनापासून धन्यवाद देते। आणि
मग सर्वांना आता तुमचं आणि माझं हे कनेक्शन होणारच आहे, आपला डिफरन्स जास्त आहे थोडासा. विनंती करते की या सप्ताहाला आज त्या ठिकाणी अजरामर होतोय, यूट्यूबला फेसबुकला पाहायला मिळणारच आहे. आणि हा जिवंत सप्ताह आपल्याला दरवर्षी त्या ठिकाणी करायचा आहे. मला वाटतंय पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करेल की आमच्या मातोश्रीसारखी आई प्रत्येक व्यक्तीला जर मिळाली तर हे सोहळे घडत असतात. हे सोहळे फार मोठं योगदान असतं बरं का. ज्यावेळेस एखादा सुशील मुलगा जन्माला येतो तर ते आईचं पुण्य आहे. आणि खऱ्या अर्थाने हे सगळं सौंदर्य पाहायला मिळतं हे आमच्या मातोश्रीचं पुण्य आहे. मनापासून धन्यवाद देते सर्वांना, समस्त ग्रामस्थ मंडळी सर्वांना धन्यवाद देते आणि कीर्तनाला सुरुवात करते. विठ्ठल तुमचा कुणाचा गैरसमज होऊ नये, रॉंग नंबर लागू नये म्हणून सांगेल. तुम्ही मनसाल महिला सप्ताह ना आज बुवा कीर्तन स्टेजवरती येऊन बसलेत, कोण आहेत? तर आईसाहेबांनी परिचय करून दिलास तरी मी सांगेल तुमचा रॉंग नंबर लागू नको म्हणून. आम्ही जोडीने या ठिकाणी आहोत. माझे पतिराज माझ्याबरोबर आहेत. आणि ज्यावेळेस आपल्या माणसाची खंबीर साथ असते माणूस फार मोठा होतो. आणि म्हणून त्यांनाही मनापासून धन्यवाद देते. आजचा 3रा दिवस आहे. उपदेश प्रकरणातील अभंग आहे. अभंग सगळ्यांच्या आहे, अभंग गोड आहे. तुकोबारायचे शब्द प्रत्येक जीवाच्या हृदयापर्यंत पोहोचतात. शब्द किती गोड आहे. जीवन जगत असताना क्षणोक्षणी हाची करावा विचार. मानवी देहाला आल्याच्या नंतर मानव देहाने विचारी माणसाने क्षणोक्षणी हाची करावा विचार. क्षणोक्षणी हाची करावा विचार. ज्यावेळेस पहिल्या पूर्वार्धामध्ये तुकोबाराय क्षण हा शब्द वापरतात तर अलीकडची परिस्थिती जर आपण पाहिली कलियुगामध्ये तर कलियुगामध्ये आता सध्या अशी परिस्थिती आहे. पूर्वी असं होतं पहा, जुने जाणते माणसं आहात तुम्ही म्हणून सांगेल, पूर्वी वेळ खूप होता प्रत्येकाकडे. अगदी एखाद्या घरचं जर लग्न असलं तरीसुद्धा आपण महिना त्या मावशीच्या घरी जायचो, बरोबर आहे की नाही? प्रत्येकाकडे वेळ खूप होता पण पैसा नव्हता, बरोबर आहे की नाही? माझा आवाज येतोय ना तुमच्यापर्यंत? आम्ही आंधळे तुम्ही बहिरे नाहीत ना. अगदी पूर्वी वेळ खूप जायचा आणि पैसा नव्हता. अगदी बी पाहायला मिळायची. कुणाच्या घरामध्ये गाड्या नव्हत्या, आता तर घराघरामध्ये गाड्या झाल्या. अगदी गरिबी पाहायला मिळायची. वेळ खूप होता, पैसा नव्हता. आता पैसा खूप आहे प्रत्येकाकडे. जीवन जगण्या इतका प्रत्येकाकडे पैसा आहे पण आता वेळ नाहीये. पूर्वी असं होतं लाईफ इज अ मनी. लाईफ इज अ मनी हे पूर्वी होतं. आता अशी परिस्थिती आहे, आता टाइम इज अ मनी. आता टाइम फार महत्त्वाचा आहे. एखाद्या सप्ताहाला जर वर्गणी गोळा करण्याचा कार्यक्रम चालू असेल आणि आपण जर एखाद्या श्रीमंत माणसाच्या घरी गेलो, लक्ष द्या माझ्या वाक्याकडे, आपण जर एखाद्या श्रीमंताला वर्गणी मागण्यासाठी गेलो तर त्या श्रीमंताला आपण सांगत असतो सप्ताहाची वर्गणी आहे, कितीची पावती फाडता? तर अगदी तो मनाने श्रीमंत असेल तर तो विचारतो पावती कितीची आहे. मग कार्यकर्ता सांगतो बाकीच्यांनी कोणी 501 रुपया, कोणी 1001 रुपये पावती फाडली. श्रीमंत आहात तुम्ही, म्हटले हो. एक काम करा, तुम्ही 2000 रुपये पावती फाडा. त्या श्रीमंत माणसाने सांगितले, हे बघा मी 11000 रुपये पावती फाडतो, परंतु मला काल्याच्या कीर्तनापर्यंत सुद्धा सप्ताहाला भेट देण्यासाठी वेळ नाही. मी पैसे द्यायला तयार आहे पण माझ्याकडे वेळ नाहीये. मग आता पैसा खूप आहे, टाइम इज अ मनी. वेळ महत्वाचा आहे. आणि अशाही परिस्थितीमध्ये तुकोबाराय म्हणतात क्षणोक्षणी हाची करावा विचार. मग तुकाराम महाराजांना असं म्हणायचं होतं का, लक्ष द्या माझ्याकडे, ज्याच्याकडे वेळ नाही, आता फार बिझी माणसं आहेत, ज्याच्याकडे वेळ नाही त्या माणसाने कमीत कमी तासाला करावा विचार. त्याने दिवसाला करावा विचार. अरे त्याच्याही पेक्षा कोणी बिझी असेल, कमीत कमी महिन्यातून का होईना एकदा करावा विचार. याच्याही पेक्षा कोणी बिझी असेल, वर्षातून का होईना एकदा, सप्ताह बसल्यानंतर का होईना एकदा करावा विचार. आणि याच्याही पेक्षा कोणी जास्त बिझी असेल, व्यस्त असेल तर त्याने मरताना का होईना, कारण मेल्यानंतर माणसाला तरता येत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात क्षणभंगोर नाही भरवसा.
महाराजांना माहित होतं की या जीवाचा, या देहाचा क्षणभंगर सुद्धा भरवसा नाही. कदाचित मार्केटमध्ये गेल्यानंतर एखाद्या इलेक्ट्रॉनिक दुकानामध्ये आम्ही गेलो, अगदी TV घ्यायचा असेल, वॉशिंग मशीन घ्यायचं असेल, फ्रीज घ्यायचं असेल, तर दुकानदाराला आपण पैसे देतो आणि विचारतो, दुकानदार या टीव्हीची गॅरंटी किती दिवसाची? दुकानदारही हुशार असतो, तो म्हणतो 6 महिन्याची गॅरंटी आहे, 1 वर्षाची वॉरंटी आहे. कशाची? बोला ना. हा, टीव्हीची गॅरंटी आहे 6 महिन्याची. 6 महिन्याची गॅरंटी आहे, टीव्हीची गॅरंटी आहे, इलेक्ट्रॉनिक वस्तूची गॅरंटी आहे. परंतु तुम्ही स्वतःला कोणत्याही डॉक्टरकडे घेऊन जा आणि सांगा, डॉक्टर साहेब तुम्ही MD स्पेशलिस्ट आहात, सर्जन आहात, तुम्हाला माहिती आतापर्यंत भरपूर लोकांना तुम्ही जीवदान दिलं, डॉक्टरनी जरी हातामध्ये घेतलं. मित्र नाही म्हणत मी, अगदी एखाद्या वैऱ्याने जरी फुलाला हातामध्ये घेतलं तर वैऱ्याला सुद्धा सुगंध देण्याचं काम हे फूल करत असतं. आणि त्या वैऱ्याने सुगंध घेतला आणि कंटाळा आला म्हणून फुलाला खाली टाकलं, पाय जरी दिला तर पायाला सुद्धा फुल सुगंध देत असतं. हे फुलाचं काम आहे. काटा किती प्रेम करा काट्यावरती, किती समजून सांगा काट्याला, आळंदीला न्या, पंढरपूरला न्या, तिकडं चातुर मसाला ठेवा त्याला, कीर्तनाला रोज आणून बसवा. काट्याचा स्वभाव आहे, जवळ आला की टोचलाच. काहींचं जीवन काट्यासारखं आहे, मरायचं लक्षातच नाही त्याच्या. कधीतरी पॉझिटिव्ह विचार करता तुम्ही, निगेटिव्ह विचार करत जा की मला मरायचंय. मला वाटतंय मरण डोळ्यासमोर ठेवलं तर माणसाचे विचार सुद्धा चांगले होतील. एक जण गावाला त्रास द्यायचं, गावाला त्रास देणारे नाही असं नाही, असतंच एखादं गावाला त्रास द्यायचं. आणि एकदा ते आजारी पडल्यानंतर गेलं डॉक्टरकडे. डॉक्टर साहेब पोटात दुखतंय व 1 महिन्यापासून, काय झालं कळतच नाही, गोळ्या घेतल्या, इंजेक्शन घेतले, औषध घेतले, पण पोटातलं राहतच नाही आणि नेहमी गावाला त्रास. डॉक्टरनी जरा चेक केलं त्याला, CT स्कॅन केला, सोनोग्राफी केली आणि मग रिपोर्ट आला आणि सांगितलं, गावाला त्रास देत आहे का? तेव्हा आपलं कामच ते. पण आता तुम्हाला कॅन्सर झालाय, ट्यूमर झालाय, तुम्हाला कॅन्सर झालाय. ते काय असतं हे बघा, कॅन्सर झालाय आणि 4थ्या स्टेपला आहे, आता वाचण्याची शक्यता नाही, तुम्ही गचकणार, मारणार. कधी मारणार डॉक्टर साहेब? तिथून पुढची गॅरंटी नाही. रडायला लागलं, ते मरणार आहे म्हणून रडायला लागलं नाही, याच्यासाठी रडायला लागलं की मी गेल्यानंतर माझी जी वाईट गादी आहे गावात त्रास देण्याची, गरिबाच्या मुलीचं लग्न असलं तरी वराडी आले की नको ते दुकान दाखवायचं, नवरदेव नवरी गावात आणि वराडी 2 दिवस इकडंच, नको ते दुकान. गावामध्ये सप्ताह असेल तर डिपीतली वायर काढून टाकायची, असे नको ते कामं. आता मी मेल्यानंतर कोण करायची ते कामं? रडायला लागलं. गावात आला, मीटिंग घेतली, गावकऱ्यांना सांगितलंय बघा मी आयुष्यभर तुम्हाला त्रास दिला, डॉक्टरने सांगितलं सोमवारी मी मरणार आहे, एखाद्या वेळेस फॉर एक्झाम्पल जर मी मेलोच, एक काम करा, म्हटलं मी मेल्याच्या नंतर मला तरडीवर बांधून नेऊ नका, मग काट्याची फांदी आणा, त्या काट्याच्या फांदीला मला बांधान वडत वडत स्मशानापर्यंत न्या. लोक म्हटले नाही तरी आम्ही हेच करणार होतो, त्रासच तेवढा आहे, मेल्यानंतर तेच करावं लागणार आहे, तेच करणार होतो. योगाने अगदी आईसाहेब ते सोमवारीच गचकलं, मेलं. लोक म्हटले आणा रे काट्याची फांदी आणा. मोठी काट्याची फांदी आणली, त्याला बांधलं. ग्रामस्थ लोक वडत वडत त्याला स्मशानात घेऊन चाललेच होते, पण त्याने मरायच्या अगोदर पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट दिला होता. डॉक्टरने सांगितलं 4थ्या स्टेपचा कॅन्सर आहे, तू मरणार आहे, सोमवारपर्यंत कसा तरी जगेल, मरणार आहे. आणि गावातले लोक म्हणतात हे मेल्याच्या नंतर याला काट्याच्या फांदीला बांधायचं आणि स्मशानापर्यंत ओढत न्यायचं. बिचारे ग्रामस्थ ओढत ओढत घेऊन चाललेच होते, तिकून पोलीसची गाडी आली. जशी गाडी आली की सगळे पोलीस स्टेशनमध्ये, जेलमध्ये आहे, आतापर्यंत मागे आले नाही, परत आले नाही. काहींचं जीवन त्रासदायक आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, जीवन जगत असताना विचार चांगला करा, सारासार विचार करा, उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे. विचार करत असताना तुमच्या जीवनामध्ये सार काय आणि असार काय, सार किती जरी गोड असेल घ्यायचं नाहीये, सार कडवट असेल तर घ्यायचंय, असार किती जरी गोड असेल तर ते घ्यायचं नाही.
सारा सार विचार करा उठा उठी. सार आणि असार मी सांगेल तुम्हाला. दूध माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना? बोला ना, दूध माहिती आहे का? वा, जय हो. अगदी आपण दुधामध्ये दोन पदार्थ बाजूला काढतो, एक सार असतं आणि दुसरं आसार असतं. आता महिला मंडळ मला तुम्ही सांगा त्यातलं सार कोणतं आहे आणि आसार कोणतं आहे? वा, दुधातलं सार ताक आहे, बरोबर ना? वा, दुधातलं सार ताक आहे आणि आसार लोणी आहे, बरोबर ना? बरोबर ना? वा, जाणकार आहात तुम्ही, म्हणून सांगेल मी तुमच्यासाठी. सार जर काय असेल तर ते लोणी आहे, तूप आहे. आणि असार जर काय असेल तर ते ताक आहे. बरं, ताक आणि लोणी, लोणी तूप हे प्रत्येकच पाहुण्याला वाढलं जातं का? हा, तूप हे प्रत्येक पाहुण्याला वाढतो का आपण? नाही. जर विशिष्ट पाहुणा असेल मग तूप. आणि ज्या पाहुण्याला 10-5 भाकरीचा मुर्दा पाडायची सवय असेल, ताक घ्यान पोटभर जेवा. सार भगवंताचं नामचिंतन आहे. भगवंताचं नामचिंतन हे सार आहे. आणि हे सार जर तुम्हाला कळालं तर तुमच्या जीवनाचं सार झाल्याशिवाय राहणार नाही. सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रतः नमस्यन्तश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. भगवंताचं नित्य नामचिंतन केल्याने वाणीमध्ये ताकद येते. वाणीमध्ये ताकद येते. एखाद्याला शाप द्यायचा म्हटलं तरी राख होती एखाद्याची. आणि एखाद्याचं कल्याण करायचं म्हटलं तरी सुद्धा एवन अंगावरी थुंकला प्रसाद देऊनी मुक्त केला. ही ताकद नामचिंतनामध्ये आहे. ही ताकद नामचिंतनामध्ये आहे. वैराग्य मूर्ती संत श्रेष्ठ वामन भाऊ महाराज कारखान्यावर गेले. माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना, तरी सुद्धा सांगून जाईल. वाणीची ताकद आहे. कारखान्यावरती आपले मजदूर काम करतायत. अगदी गावामध्ये सप्ताह बसणार आहे. या मजुराला दिवाळीला नाही साहेब, कारखानदार आहात तुम्ही, मग आमच्या सप्ताहाला सुट्टी द्या साहेब. एवढा मोठा कारखाना आहे तुमचा, दुष्काळ पडला आहे, जनावरांना खायला चारा नाही. एक काम करा साहेब. म्हटले काय? आमच्या गाईंना थोडासा चाराही द्या. नास्तिकच होता तो, कारखान्याचा मालक होता तरी नास्तिक होता. तो म्हटला नाही, सप्ताहासाठी मजदुरांना सुट्टी मिळणार नाही, गाईंना चारा मिळणार नाही. आणि कारखान्याच्या बाहेर व्हा, असाल तुम्ही महाराज, पण इथं नाही. कारखान्याच्या बाहेर आले भाऊ आणि सांगितलं, जर वारकरी संप्रदायासाठी नसेल, अनावर वाचा छंद या नामाचा घेतला असती. माझी वाणी ही मला अनावर झाली, माझं ऐकत नाही हो, काय करावं? शास्त्री बुवा म्हटले, तुमची वाणी ऐकत नाही का? काळजी करू नका, त्याच्यावर सुद्धा औषध आहे माझ्याकडे. टाक बॅलेन्स सांग पर्याय. पर्याय सांगणारे काही कमी आहे का? टाक, अरे घरात खायला नाही रे तुला, ते बघ. नाही नाही, टाक बॅलेन्स सांग पर्याय, गरज नाही. शास्त्री बुवाने पर्याय सांगितला. महाराज, बैठकीमध्ये बसल्यानंतर 4 पाहुणे जर आपल्याकडे आले आणि एखादं लेकरू जर त्या पाहुण्यात येऊन बसलं. आता लेकरं किती विचित्र आहे. सोशल मीडिया, डिजिटल इंडिया, ती लेकरू न बोलताच पाहुण्याशी बोलायला लागतं. मामा, गाव कोणतं तुमचं? तुमची बायको काय करते? किती बायका आहेत तुम्हाला? म्हणजे डिजिटल इंडिया. ते पोरग त्या पाहुण्याबरोबर बोलू लागलं. मामा, तुम्हाला माहिती आहे का? म्हटले काय? माझ्या मम्मी पप्पाचे भांडणं होतात. माझ्या मम्मी पप्पाचे भांडणं होतात. आणि भांडणं असे होतात, पप्पा जेव्हा मम्मीला शिव्या देतो ना, तर माझी मम्मी सुद्धा लाटण्यानीच मारते. एवढ्या गडबडीत जर बाप म्हटला कधी रे, तर ते म्हणतो पुढचं सांगू का पप्पा? मग बापाचा नाविलाज होतो. बाप काय करतो? तोंड दाबतो त्या लेकराचं, दाबून धरतो ना तोंड. तुकोबर आहे, तुमची वाणी जर अनावर झाली असेल तर वाणी बंद करण्याचा एक पर्याय आहे. कोणता? तोंड दाबून धरा. तुकाराम महाराज म्हटले, शास्त्री बुवा, या चांगल्या कामाचं उद्घाटन तुम्हीच करा, तुम्हीच माझं तोंड दाबा. शास्त्री बुवाने तुकाराम महाराजांचं तोंड दाबून धरलं. तुकोबरायचा परमार्थ एवढा उच्चांकाचा होता. शास्त्री बुवाने तुकोबरायचं तोंड दाबलं. तुकोबराय शांत बसले. शास्त्री बुवाच भजन करायला लागला. परमार्थाची ताकद आहे. शास्त्री बुवाचे रोमांच सुद्धा कृष्ण कृष्ण म्हणायला लागले. तुकोबराय साराचा विचार करतात. तुम्हालाही सांगतात बाबांनो, सार काय हाची करावा विचार. अभंगाचं प्रथम क्षण
नाही. करावा विचार असंही म्हणता आलं असतं तुकाराम महाराजांना, पण हाची हा शब्द घालतात मध्ये. हाची नुसतं असंही म्हणता आलं असतं ना, तुम्ही करावा विचार क्षणोक्षणी, हाची हा शब्द घालतात. एखादा माणूस जर काम करत असेल आणि वरून त्याला म्हणायचं हो काम करा, बरं वाटतं का हे? मग लोक विचार करत नाही म्हणून तुकोबाराय सांगतात का लोक जास्त विचार करतायत म्हणून सांगतात का लोक अन्यान्य विचार करताय म्हणून तुकोबाराय सांगतात? तर हाची या शब्दाचा अर्थ असा होतो की तुम्ही जो करता तो नाही, मी सांगतो तो हाची. चकाराने अन्याची आवृत्ती होते. एखाद्या गोष्टीला जर च लावलं की बाकीच्या बाजूला होतात. माहेरचा जर टेम्पो भरून आला, अगदी गरिबी असेल त्या बाईची, आणि त्या माहेरच्या टेम्पोमध्ये जर काका असेल चुलता असेल, तर आता एवढा टेम्पो जर घरी नेला तर घरी एवढी साखर नाही, मग चुलत्याला बोलवायचं आहे. मग कसं बोलवायचं? काका या बर का चहाला. तुम्हीच फक्त च लावला, काका एकटाच आला. म्हणून च तुम्ही जो विचार करता तो नाही, तुकोबाराय म्हणतात तो. माणसं विचार करणारे काही कमी आहे का? आणि विचार करण्यासाठी माणसाला 2 हात असावे लागतात, बरोबर आहे की नाही? ज्या माणसाला 2 हात आहेत ते विचारी माणसं आहेत. माझी भाषा कळते ना तुम्हाला का डोक्यावरून जाते? वा, ज्या माणसाला 2 हात आहेत ते विचारी माणसं असतात, बरोबर ना? डोकं नसलं तरी चालेल. हा डोकं पाहिजे, डोक्यात सुद्धा मटेरियल पाहिजे ना. मूर्खस्य गात्रांनी वर्धंती किंतुम तेषाम ज्ञानम न वर्धंती. विचार करत असताना ज्ञानी माणसंच चांगला विचार करू शकतात, मूर्ख माणसाचे चांगले विचार असू शकत नाही. आणि जर त्या मूर्खाचे चांगले विचार असेल मग त्याला मूर्ख कोण म्हणेल? मूर्ख कोणी म्हणेल का त्याला? आणि त्या काहीला मूर्ख असण्याचा सुद्धा स्वाभिमान आहे महाराज. एक मूर्ख गावात सगळ्यांना माहिती आहे ते मूर्ख, पण एकदा शेजारच्या गावात गेलं आणि विहिरीत पाय सोडून बसलं. बरं ते पिण्याचं पाणी. काही महिला आल्या, आता पाहिल्यानंतर याच्या पायामध्ये बूट चप्पल, पिण्याचं पाणी आहे. एक महिला आली, जरा बिचारी चांगली होती, ती म्हटली काय मूर्ख माणूस आहे, पिण्याचं पाणी आहे, बूट घालून बसला या विहिरीमध्ये पाय सोडून, काय मूर्ख आहे? तो मूर्ख काय म्हटला माहिती आहे का? माझ्या गावात तर माहीतच होतं मी मूर्ख आहे, पण या गावात सुद्धा आपला परिचय म्हटला. मूर्खस्य गात्रांनी वर्धंती किंतुम तेषाम ज्ञानम न वर्धंती. मूर्ख माणसाला किती समजून सांगा, चेंज नाही. लाईफ तसंच आहे त्याचं. हां, जड बुद्धीचे माणसं फार अवघड. एक बाई डॉक्टर साहेबाकडे गेली, डॉक्टर साहेब 120 किलो वजन वाढलं माझं. इथं जर कुणाचं असेल तर इथलं सोडून 120 किलो वजन वाढलं डॉक्टर साहेब, फॅमिली डॉक्टर आहात तुम्ही, काहीतरी औषध द्या. डॉक्टर म्हटलं एवढं वजन वाढलं, नवऱ्याने डे नाईट केलं, एवढं खाल्लं का तुम्ही त्याचं? जेवढं आणलं तेवढं नाही. म्हटले जास्त खात नाही. मग 20च चपात्या खाते. एवढं वजन, जास्त आहार नाही माझा, 20 चपात्या खाते, 10च वाट्या भात लागतो, पातीला भरून वरण लागतं. जास्त आहार नाही माझा, छोटासा एवढाच आहार आहे. डॉक्टर म्हटले तुम्ही माझे नेहमीचे पेशंट आहात, काळजी करू नका. माझा गुण जरी माझ्या पत्नीला येत नसेल तर तुम्हाला 100% फरक पडणार. आहार किती आहे? 20 चपात्या. एक काम करा, 10च खा, 10च चपात्या खा. 10 वाट्या भात खाताना 5च वाट्या खा. अख्खं पातीला भरून वरण लागताना अर्धच पातीला घ्या. हेच तुम्हाला औषध म्हणून समजा. तरी सुद्धा निर्बुद्ध बाई म्हटली डॉक्टर साहेब हे औषध मरल ना ते तिकडं. जेजुरीच्या पायऱ्या चढत असताना एक जणाला म्हटलं नको उचलू नको उचलू नको उचलू. आपण पहिलवाने म्हटलं ते असं ना का किती मोठं. सांगळे भाऊ आमच्या समोर घडलेली घटना आहे. नको नको म्हटलं तरी उचललंच त्या पहिलवानाने. पण हा पहिलवान होता, पण तो समोरचा केसरी पहिलवान होता. याने जशी बाई उचलली की त्याच्या 2-3 फासोळ्या मोडल्या, उताना पाताना झाला.